श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 15 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी सोपी पूजा कशी करावी, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काय अर्पण करावे, शिवलिंगावर अभिषेक कसा करावा व काय अर्पण करू नये, त्यानंतर आपण जो महादेवाला महाशिवरात्रीला जो अभिषेक करतो तर त्या शिवलिंगावर अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंचे काय महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एक विशेष आणि शक्तिशाली रात्र म्हणून या रात्रीची जागरण आणि पूजा का करतात, तर याबद्दलची संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीची पूजा इतकी महत्त्वाची का असते, कारण या रात्री भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला. तसेच या रात्री शिवशक्ती एकत्र आल्याने मध्यरात्री ब्रह्मांडात देवी ऊर्जा सर्वाधिक असते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जी काही पूजा, साधना, मंत्र, जप आणि ध्यान करतो तर त्याचे फळ हे सर्वाधिक जास्त असते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी, पापांचा नाश होण्यासाठी आणि आपल्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करून 4 प्रहर पूजा करण्याची परंपरा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या रात्री भगवान शिवाचे आणि देवी पार्वतीचा विवाह झाला म्हणून ही रात्र महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. शिव आणि शक्तीच्या भक्तीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री आत्मा जागृतीसाठी आणि आध्यात्मिक चैतना जागृत करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. या दिवशी ब्रह्मांडात देवी ऊर्जा ही सर्वाधिक जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी जर आपण रात्री पूजा, साधना केली तर या रात्री केलेल्या पूजेचे सर्व पापमुक्त आणि मोक्ष प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी ही रात्र नकारात्मकता, ऊर्जा, वाईट कर्म आणि ग्रह नक्षत्र, राहू, केतू, शनी, वाईट प्रभाव यांना सुद्धा दूर करण्यास मदत करते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजा करतात. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. अभिषेकसाठी आपल्याला पाणी, दूध, मध, दही, तूप, गंगाजल किंवा गंगेचे पाणी, बेलपत्री, दुर्वा, रुईचे फूल, धोत्रा आणि चंदन इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक शांती, समृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळते. या सर्व वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्या जाणाऱ्या या वस्तू अर्पण केल्याने काय होते, तर जल अर्पण केल्याने शुद्धता प्राप्त होते. जल अर्पण करणे म्हणजे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. दूध अर्पण करणे म्हणजे सुख समृद्धीसाठी दूध अर्पण करणे. मध अर्पण करणे म्हणजे आवाजात गोडवा आणि आध्यात्मिकतेसाठी उन्नती मिळावी म्हणून मध अर्पण करावा. दही अर्पण करणे म्हणजे नशिबासाठी आणि चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दही अर्पण करणे. तूप अर्पण करणे म्हणजे मानसिक ऊर्जा आणि अडथळे दूर करण्यासाठी तूप अर्पण करावे. गंगेचे पाणी पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपले अंतःकरण शुद्धीकरणासाठी गंगेचे पाणी अर्पण करावे. बेल अर्पण करणे म्हणजेच बेलाच्या पानाने आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी बेल अर्पण करावे. 21, 11, 108 बेल अर्पण करावे. बेल अर्पण करताना ओम नमः शिवाय लिहून बेल अर्पण करावा. 108 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळेस बेल अर्पण करणे. दीर्घ आयुष्यासाठी दुर्वा अर्पण करणे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रिय असलेले धोत्रा आणि रुईचे फूल अर्पण करणे. त्यानंतर चंदन पांढरे किंवा लाल शिवलिंगाला लावणे. शांतता आणि मंगळाचे दोष दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडीला पांढरे किंवा लाल चंदन लावावे. महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेकासोबत हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा. महादेवाला काळे मिरे वाहने म्हणजे आजारपणापासून मुक्ती मिळवणे. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शत्रूंचा नाश होतो. महादेवाला साखर अर्पण केल्याने संतती संपत्ती प्राप्त होते. या सर्व वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेकमध्ये वापरल्या जाणाऱ्या किंवा महादेवाला अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट, शत्रू दूर होतात. त्यानंतर महादेवाला काय अर्पण करू नये, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू शिवलिंगावर अर्पण करू नये. शिवलिंगाला हळद अर्पण करू नये, कारण हळद अर्पण केल्याने चंद्र कमजोर होतो. तसेच महादेवाच्या पिंडीला स्त्रियांनी कुंकू अर्पण करू नये.
त्यानंतर महादेवाला तुलसी अर्पण करू नये, कारण तुलसी ही विष्णूला प्रिय असल्यामुळे महादेवाला अर्पण करू नये. तसेच केतकीचे फुलही अर्पण करू नये. महादेवाला केतकी आणि तुलसी यांसारख्या काही विशिष्ट गोष्टींचे शिवलिंगाला अर्पण केल्या जात नाही. त्यानंतर महादेवाला अभिषेक करताना किंवा पाणी अर्पण करताना आपले तोंड हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला नसावे. शिवलिंगाला जल अर्पण करताना उभे राहून जल अर्पण करू नये. जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचाच वापर करावा. स्टीलच्या भांड्याचा, काचेच्या भांड्याचा, प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करू नये. त्यासाठी तांब्याच्या लोट्यानेच महादेवाला जल अभिषेक करावा. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला या काही गोष्टींचे नियमांचे पालन करायचे आहे. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घरच्या घरी सुद्धा महादेवाला आपण जल अभिषेक करू शकतो. पंचामृताचा अभिषेक करू शकतो. अभिषेक करताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जलाभिषेक महादेवाला पंचामृताचा अभिषेक आपण घरातल्या शिवलिंगावर करू शकतो किंवा मंदिरात शिवपिंडीवर सुद्धा करू शकतो. महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताभिषेक करण्यासाठी दूध, मध, तूप, साखर, दही या सर्व वस्तू एकत्र करून आपल्याला पंचामृत अभिषेक करायचा आहे. पंचामृत अभिषेक पहिले करताना साध्या पाण्याने अभिषेक, नंतर पंचामृताने अभिषेक, परत साध्या पाण्याने अभिषेक, असा अभिषेक करताना आपल्याला जल अभिषेक करताना मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत आपल्याला जल अभिषेक करायचा आहे पंचामृताने. त्यानंतर बेलपत्रे, फुलं अर्पण करणे. पंचामृत अभिषेक किंवा जल अभिषेक केल्याने एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक शांतता मिळते. या दिवशी या रात्री जागरण आणि ध्यान केल्याने शरीर व मन तेजस्विनी होते. म्हणजेच काय तर महाशिवरात्रीची रात्र ही आध्यात्मिक शुद्धता आणि आध्यात्मिक उन्नती आणि परमेश्वराची एकरूप होण्यासाठी आहे. महाशिवरात्रीच्या या रात्री शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला म्हणून ही रात्र शिवशक्तीची रात्र म्हणून ओळखली जाते. महाशिवरात्रीची रात्रीची पूजा महत्त्वाची आहे, कारण या दिवशी या रात्री जागरण, उपवास, मंत्र जप केल्याने पापांचा नाश होतो, मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्ती होते. तसे आध्यात्मिक उन्नतीही वाढते. चला तर मग ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.